ओम साईराम. ओम साईराम. स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलमध्ये साई शिदोरी. तर आम्ही आज चाललेलो आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई येथे भेट देण्यासाठी. तर आजचा ब्लॉग नक्की बघा. तर चला भेटूया. ओम साईराम. तर चला निघा आता. तर मित्रांनो, तर आम्ही शिर्डीमधून चहा घेऊन निघलेलो आहे कळसुबाई शिखरकडे जाण्यासाठी. तर चला जाऊया कळसुबाई शिखर. तर मित्रांनो, आम्ही पोहोचलेलो आहे आता अकोले येथे. सकाळचं 6 वाजलेले आहे. तर आम्ही अकोल्यामध्ये पोहोचलेलो आहे. तर बघू शकता किती सुंदर असं सकाळचं दृश्य इथे बघण्यासाठी मिळत आहे. निसर्गरम्य वातावरण, शांतता. मित्रांनो, अकोल्यातून आपण आलेलो आहे आता राजूर येथे. तर आम्ही आता राजूरमध्ये थांबलेलो आहे नाश्त्यासाठी. सकाळचा मौसम असल्यामुळे सर्वजणांना भूक लागल्यामुळे आम्ही आता इथे राजूर चौफुली म्हणजे राजूर पोलीस स्टेशनच्या समोरच चैतन्य हॉटेल, इथं खूप सुंदर असा नाश्ता मिळतो. जेवण वगैरे व्हेज नॉनव्हेज सर्व मिळतं. तर आम्ही इथे नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहे. तर चला जाऊया आता मध्ये नाश्ता करायला हॉटेल चैतन्य. तर चला मध्ये जाऊया. तर हॉटेलचे मालक आपले ओळखीचे असल्यामुळे त्यांनी आपल्याला खूप सुंदर असा सकाळी सकाळी गरमागरम नाश्ता इथे दिलेला आहे. तर सर्वजण इथे बसलेले आहे आम्ही. तर हॉटेलचे मालक हे हॉटेलचे ओनर मालक. तर जेवणाची पण इथे व्यवस्था आहे. तर आलेला आहे आमचा नाश्ता. गरमागरम पुरी भाजी, खूप सुंदर अशी गरमागरम पुरी व भाजी. भाजीसोबत कांदा, लिंबू, त्याच्या संग स्वीटमध्ये आहे शिरा. खूप सुंदर असा नाश्ता इथे आम्हाला दिलेला आहे. तर आम्ही आता नाश्ता वगैरे करणार आहे सर्वजण. बघा कसे सर्वांना सकाळचं भूक लागल्यामुळे सर्वजण मनसोक्त नाश्ता करताय. कारण आम्हाला ट्रेकिंगसाठी जायचे आहे. त्यामुळे पोटात काहीतरी असल्यामुळे एनर्जी येईल खाल्लं तर. त्यामुळे पोटभर नाश्ता केला सर्वांनी. इथं पुरी भाजी वगैरे खाल्लेला आहे. सर्वांना खूप आवडली. उत्तम असा नाश्ता इथे आहे. पुरी भाजी, रस्सा वडा, डोसा वगैरे सर्व भेटतं. जेवण पण भेटतं. पण आम्ही सकाळचा टायमिंग असल्यामुळे नाश्ता केला आहे. पुरी भाजी खाल्लेली. बाकी सर्वांनी पुरी भाजी खाल्ली. व अनिकेत भाऊ व सुनील भाऊ यांनी डोसा घेतलेला आहे. आम्ही पुरी भाजी खातोय. खूप सुंदर असा पुरी भाजी इथे खाण्यास मिळाली आम्हाला. तर कधी पण आले राजूरला तर हॉटेल चैतन्याला नक्की भेट द्या. राजूर पोलीस स्टेशन समोरच हॉटेल चैतन्य. व्हेज नॉनव्हेज नाश्ता जेवण सर्व जेवणाची उत्तम सोय. तर चला आम्ही निघलेलो आहे आता नाश्ता करून. राजूरच्या पुढे निघलो आहे आम्ही आता. आता आम्ही जाणार आहे कळसुबाईचं बेस विलेज बारी या गावी. बारीमध्ये जाऊन आम्ही तिथं खाली गाडी पार्किंग करणार आहे आणि तिथूनच कळसुबाईचा ट्रॅक सुरुवात करणार आहे. तर चला जाऊया बारी गावाकडे. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे आता बारी या गावी. तर इथून कमान आहे समोर. तर या कमानीतून सरळ 5 मिनिटाच्या अंतरावर बारी गाव आहे.
तर चला जाऊया गावामध्ये. तिथे आता आपण गाडीची पार्किंग वगैरे करून तिथून ट्रेकिंगसाठी सुरुवात करणार आहोत बारी गावामधून. तर चला जाऊया. समोर बघत आहे तुम्ही तर हेच ते बारी गाव आहे. इथूनच कळसूबाईचा ट्रॅकसाठी सुरुवात होते. तर सकाळचा थोडा पाऊस झाल्यामुळे सर्व वातावरण एकदम निसर्गरम्य, रस्त्याला पण ओलं झालेलं आहे. बघू शकता समोर डोंगर किती सुंदर असे धुक्यांनी झाकलेले आहे. तर चला जाऊया आता गावामध्ये. कुठे आहे आपल्याला? श्री सद्गुरु साईनाथ महाराज की जय. तर आम्ही आलेलो आहे बारी गावामध्ये. तर आम्ही चाललोय कळसूबाईच्या शिखरावर. चला मित्रांनो, तुम्ही पण आमच्या सोबत. लेट्स गो. जय साईनाथ. तर मित्रांनो आम्ही गाडी पार्किंग करून आता निघलो आहे बारी या गावामधून ट्रेकिंगसाठी. तर आमचे ट्रेकर्स बघू शकता समोर खूप उत्साह आनंदामध्ये ट्रॅकसाठी निघत आहे. तर गावाचा सुंदरता बघून सर्वजण खूप खुश झाले. कारण इथे सर्व घरं कौलाचे असल्यामुळे गाव खूप सुंदर असं दिसत आहे. पाऊस झाल्यामुळे ते सर्व गावाला अशी शोभा आली. निसर्गाने चारी बाजून हिरवागार, रस्ता सर्व ओला झालेला आहे पावसामुळे. तर चला आम्ही चाललेलो आहे आता कळसूबाईकडे शिखरावर चढण्यासाठी. सियावर रामचंद्र की, साई बाबा की. तर चला जाऊया गडाकडे. हर हर. स्लिप मारा झालं. तर चला पटापटा चला पुढं. पाऊस चालू झाला इकडे. पाच चला. नाही आहे माणसा आवाज दे. ओम साईराम. सोळाशे. ओम साईराम. थोडं चिखल असल्यामुळे सटकत आहे. काय अडचण नाही. दमन चला. ओम साईराम. चला. कोण राहिला का? येऊन दमन या. चिखल आहे. चलो. अनिकेत भाऊ चाललेले आहे. अनिकेत भाऊ चालले आता कळसूबाईच्या शिखरावर. तर भेटूया मित्रांनो वरती. तर आम्ही ट्रॅकसाठी सुरुवात केलेली आहे. पावसामुळे तुम्ही बघू शकता रस्ता किती सुंदर दिसत आहे तुम्हाला समोर. सर्व चिखल झालेला रस्त्याने दिसत आहे. पाऊस झाल्यामुळे खूप चिखल झालेला आहे. चालण्यासाठी थोडी अडचण येते. पण आपण आपली काळजी घेऊन सावकाशपणे चालणे गरजेचं आहे. कारण चिखल असल्यामुळे बुट वगैरे पाय सरकून माणूस पडू शकतोय. त्यामुळे चालताना हळूहळू चाला, काळजी घेऊन चाला. तर आम्ही निघलेलो आहे ट्रॅकसाठी. तर चला जाऊया पुढे.
काका वरती चालले घेऊन बैल सरायला हा मोठा रस्त्यानं जायचा त्याच्यात कुंकू का तुम्ही मला कोणत्या ह्या का हा मोठा रस्ता पकडा ना चांगला आहे का हे माणसं इकून चला म्हणते ते पदे इकून चांगला रस्ता आहे मोठा चला इकडून इधर से चलो इधर से तुम्ही अलीकडे ते पूर्ण पळत आले तुम्हाला घेऊन मध्ये. हाँ चांगला है इधर ये अच्छा रास्ता है इधर से अरे ये रास्ता बड़ा है, आसान है, आसान रास्ता है, बड़ा रास्ता है ऊपर जाने के लिए. गाँव वाले बता रहे हैं. चलो आ जाओ भाई लोग आ जाओ आ जाओ होता पाऊस झाला नाही का बारीक नाही नाही खूप सुंदर चला काका जातो आम्ही आता वरती चांगला आहे ना रस्ता हा मोठा रस्ता पकडायचा ओके शूटिंग मध्ये तू शिवाय सगळ्यांना ये मी कुठे घेऊन राहिलो ते समोरची शूटिंग करायला मी नाही घेऊन मी येऊन काय करतो पब्लिक खाली पाहिजे येत येत खूप सुंदर असं निसर्गाचं वातावरण बघा पाऊस पडल्यामुळे सगळं हिरवंगार झालेलं आहे आणि भाताची लागण पण इकडे चालू आहे पावसामुळे जास्त चिखल झालाय थोडं स्लिप होत आहे पाय पण आम्ही जाणार गडावर तर चला भाऊ तुम्ही येताय का आमच्या सोबत तर चला पहिला टप्पा गेलो वरती आपण असं आहे का छोटासा असा वॉटरफॉल छोटासा असा इथं बघू शकतो मी सुंदर असं पाणी पडतं याच्यातून चलो भाई लोग इकडून ये इकडून ये मी मागा तू मागा रे नजरांना तुम्हाला समोर बघायला मिळत आहे कळसुबाईच्या शिखरावर चाललोय आम्ही तर कसं हिरवगार निसर्गरम्य वातावरण चला चला मग काय करू तर खूप कष्ट करावं लागतं इथं चढायला कारण मोठं सटकते चिखल असल्यामुळे संदीप भाऊ आमचे आता बॉडी बिल्डिंग करताय त्यांना गरम झालंय बघू शकता पहिलवान हे डोले शेवले जग एक पोहोचता फोटो काढतो सुंदर असा नजारा इथे बघायला भेटत आहे सगळं जंगल जंगल आहे सकाळची लोक आहे पहाटे 3-4 ला गेली तिथं आता रिटर्न चालली सकाळी पाऊस नव्हता आम्ही आलो तर पाऊस झालाय तर थोडं चिखल पाणी आहे त्यामुळे आम्ही थोडं दमादमाने चाललेलं आहे मित्रांनो थोडं समजून घ्या व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत तर चला जाऊया आता शिखरावर चला हे आमच्या ग्रुप लीडर मुखिया आपला बारबिस्तर घेऊन चाललेलो वरती चलो अन्ना चलो
तो खूप कठीण असा मार्ग आहे, तरी आम्ही न थांबता चढत आहे. पाय वाटे बारीक चढायला, पावसामुळे जास्त स्लिप होतोय. तर अशा प्रकारे आम्ही आलेलो पहिल्या टप्प्यामध्ये. तर खूप आनंद होत आहे. अरे पहिला टप्पा आहे हा, पहिली पायरी. आलो आलो, चला चला. कुठून चढू रे? अरे बाबू, तू काय म्हणाल? आला पाऊस आला. किसका? सचिन तेंडुलकर. तो ओम साईराम. तर आम्ही पोहोचलेलो पहिल्या टप्प्यामध्ये. पहिला टप्पा आहे पायऱ्यांचा. तर 4 टप्पे पहिल्या टप्प्यात पोहोचलोय. तर अजून 3 टप्पे बाकी आहे. तर गणेश अण्णा चिकटगावकर दमलेले, लय दमले ते. त्यांचा विचार आहे वर जायचा शेवटपर्यंत दर्शनाला. तर मग चला जाऊया आता पुढल्या टप्प्याकडे. चला. ओम साईराम. तर सगळे पळत चालले. दुसरा टप्पा आहे. तर चला पायऱ्या चढायचा. खूप सुंदर असा निसर्ग बघायला भेटता इथं. तर हा पायऱ्यांचा दुसरा टप्पा आहे. हा 1 नंबर. सो गाईज, फायनली आपण पोहोचलो दुसऱ्या टप्प्यामध्ये. आपण निघलो होतो कळसुबाई शिखर. शेवटी ते आपला थोड्या अंतरावर शेवट होतोय. आमचे सहकारी शेलर मामा, योगेश, खूप थकलोय. अनिकेत दादा, प्रदीप पाटील, सचिन दादा, गाणे आमचा बारक्या. अतिशय सुंदर प्रवास, खूप हाल कष्ट, पण मात्र भरपूर मजा. तुम्ही बघा हा सीन. शपथ सांगतो, घरून निघताना ठरवलं होतं नाही जायचं. इथं आल्यानंतर असं वाटतंय खाली नाही जायचं. सो एकदा नक्की या, एकदा नक्की या, भेट द्या, निसर्गाचा आनंद घ्या आणि कळसुबाईचं शिखर बघा. कळसुबाईचं शिखर. चला जाऊया आता तिसऱ्या टप्प्याकडे. कशी फायनली आम्ही पोहोचलेलो आहे कळसुबाई शिखराच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये. फायनल पायाला जागा नाही, सिंगल असं जागा आहे. पण आपली स्वतःची काळजी स्वतः घेऊन चालायचं. जबाबदारी पावसामुळे सटकू शकते इथं. त्यामुळे तुम्ही बघू शकता कशा पायऱ्या आहे बघा. मध्ये काहीच नाही सपोर्ट. अँगल आहे, अँगलला धरून चालायचं, स्वतःची काळजी घ्यायची आणि हळूहळू सावकाश चालायचं. खूप सुंदर असं वातावरण झालेलं आहे बघा, निसर्गरम्य वातावरण आहे. आता वरती चाललेलो आहे मी तिसऱ्या टप्प्यामध्ये. सुंदर असं वातावरण आहे. चाललेलं आहे वरती आता तिसऱ्या टप्प्यामध्ये.
बघू शकता मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि शेवटच्या टोकाला 4 टप्पे. 4 टप्प्यामध्ये पायऱ्या लागतात. तर हा 3ऱ्या टप्प्यामध्ये पायऱ्या आहे पण त्याला मध्ये काही सपोर्ट नाही. त्या अंगाला धरून धरून यावं लागतं स्वतःची काळजी घेऊन. तर बघा पोचलेलं 3ऱ्या टप्प्यात. आता चाललोय 4थ्या टप्प्यामध्ये. तर हे आमचे मित्रमंडळी भेटलेले कर्नाटकचे. तर बघू शकता. अण्णा एक आवाज दो. जय श्रीराम. बोल सियावर रामचंद्र की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम साईराम. ओम साईराम. चला वरती आता फायनली पोहोचलोय आम्ही 4थ्या टप्प्यामध्ये. वरती गडावर आल्यानंतर खायच्या वस्तू आणणे टाळावे, कारण इथे जास्त माकडे असल्यामुळे ते खाण्यासाठी माणसांच्या पिशव्या वगैरे हिसकावून घेतात. त्यामुळे खायच्या वस्तू आणणे टाळावे. हर हर महादेव. बोल सियावर रामचंद्र की जय. फाइनली आखिरी घड़ी आ गई है. चलो लास्ट टप्पा है. खूप सुंदर असा निसर्ग वातावरण इथे बघायला मिळत आहे तुम्हाला. बघू शकता सह्याद्रीच्या कुशीत आल्यावर मनाला खूप शांतता लाभते. मन प्रसन्न. सर्व विचार आचार कसले मनात येत नाही. सर्वात छान सुख आनंद इथं हरिश्चंद्र. मित्रांनो बघू शकताय अशी दगडाला सपट लावून वर चढायचं तुम्हाला चालायचंय, कारण रस्ता खूप अवघड आहे. पावसामुळे सगळीकडे चिखल चिखल आहे. बघा अशी दगड कपारी सटकायचे चान्सेस जास्त आहे. त्यामुळे बुट्टाला ग्रीप असेल तर बुट्टा घाला, कारण त्यामुळे सटकणार नाही. अँगल वगैरे दे अँगलला पकडून वर चालायचं आपण. स्वतःची काळजी घेऊन चला जाऊया वरती गडाकडे. रस्ता बघा कसा आहे मित्रांनो. बघत राहा. कळसुबाईचा लास्टचा टप्पा आहे शिखराचा. तर लास्ट टप्प्यात आपण पोहोचलो. आता 500 मीटरचं अंतर आहे ते बोलले, पण अजून 500 मीटर काही संपना. ते माकडं वगैरे जात असते बघा. त्यांना काही खायला दिसलं की हातातून पिशव्या वगैरे ओढता. त्यामुळे बॅगेत वगैरे ठेवायचं आपल्या, काढायचं नाही काही, कारण ते बॅग वाढते, आपण पडू शकतो, आपल्याला दुखापती जाऊ शकते. त्यामुळे आपली काळजी स्वतः घ्यायची, जपून चालायचं. खूप चढावर आहे शेवटचा टप्पा.
तर बघा कसा चालतोय दगडांना पकडून कसरत करून. तर बघा हा मित्र आलाय महाकाल. खायच्या नादामध्ये येते माणसांच्या मागं. तर चला जाऊया गडाकडे. Oh my God. असे दुकानं पण इथं असतात, पण आता गर्दी नसल्यामुळे बंद आहे दुकानं. तुम्हाला जेवणासाठी, चहासाठी, नाश्त्यासाठी सर्व काही इथं भेटतं. मुक्कामाची सोय होती, टेंट वगैरे टाकून देते. आता गर्दी नसल्या कारणाने बंद आहे. पर्यटक वाढला का उघडतात ते. हो माय गॉड. तर मित्रांनो एकदा कळसुबाईला नक्की भेट द्या. खूप छान ट्रॅक आहे, निसर्गरम्य वातावरण आणि महत्त्वाचं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. ज्याला बघण्याची इच्छा आहे त्यांनी एकदा नक्की भेट द्या. पण येताना चालण्याची तयारी ठेवा, स्वतःची काळजी घ्या, या गोष्टी महत्त्वाच्या पाळा. अरे रामकृष्ण हरी. दमलो रे खूप, ऊन पडलं आता थोडं कडक. चला जाऊया वरती. थंड पाणी, एक नंबर पाणी आहे. इतकं थंड पाणी आहे, डोंगरातून पाझरलेलं, एकदम नॅचरल फिल्टर पाणी, एकदम चिल्ड. थोडं पाणी घेतात, सगळं थकवा गाय, एकदम फ्रेश वाटतंय. चला जाऊया आता गडाकडे. फ्रेश झाला आपण, निसर्गाचा सानिध्याचा आनंद घेतलाय पाण्याचा आपण. तर फायनली मामा हरी कळसुबाईच्या शेवटच्या टोकापर्यंत आलेले दम धरून. आणि आमचे तरुण मित्र 25-30च्या आतले सगळे अजून निम्म्या रस्त्यात आहे. तर मामा तुम्ही काय सांगू शकता त्यांच्यासाठी? 2 शब्द बोला. प्रयत्न पाहिजे, प्रयत्न. वर जायचा निश्चय पाहिजे, जाणार. मनात इच्छा पाहिजे का मी जाणार, मी करणार, मी करू शकतो, अशी मनात जिद्द ठेवा आणि दम धरा आणि घ्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि चढायला सुरुवात करा, तर 100% वरती जाणार. सोळाशे भाऊ तुमचं काय म्हणणे? हो, रस्ता लय कठीण आहे, रस्ता लय कठीण आहे. रस्ता कठीण आहे पण अवघड नाही. कोणची गोष्ट शक्य आहे अशक्य नाही. हो, आपल्या मित्रांना दाखव, खालचा व्ह्यू दाखव किती कसा आहे. तर बघू शकता मित्रांनो, खालचा व्ह्यू दाखव. आपण किती खालचा वर- निसर्गरम्य वातावरण, परिसर, इथली शांतता. आपण समुद्र सपाटीपासून किती वरती आहे. तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे, कळसुबाईचं शिखर आहे. तर आपण शेवटच्या टप्प्याला पोहोचलेलो आहे. तर बघा खालचा व्ह्यूज किती भारी सुंदर असा आहे, निसर्गरम्य, एक नंबर वातावरण आहे.
रस्ता पण खूप अवघड आहे, पण काही मुश्किल नाही. माणसात धमक पाहिजे का मी करणार, करू शकतो आणि करणार. तर चला आपण पण करू. थोडं राहिले, शेवटची शेप आहे 1600 वॉमची साप आहे, त्याच्यामुळे आम्हाला काही अवघड नाही. दमलो तरी ते उचलून घेऊ शकता आम्हाला. पाणी पाजा. पुण्य करा, पुण्य करा, हेच पुण्य तुम्हाला कामा येणार. तर चला मित्रांनो, जाऊया आईच्या दर्शनाला. जय कळसुबाई माता की जय. अरे फायनली 3 ते 4 तासानंतर आम्ही गडावरती पोहोचलो. टप्प्यामध्ये आम्ही पोचलो. तर पोचल्यावर असं मनाला असा आनंद झाला. बघू शकता समोर मंदिर. तर चला आपण जाणून घेऊया आता कळसुबाई मंदिराचा इतिहास. तर कळसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे. प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्याची मुलगी होती. ती पाटलांच्या घरी कामाला होती. कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलांना अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करील. एखाद्या पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले. पाटलांनी कळसूला भांडी घासायला लावली. त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन राहू लागली. तोच कळसुबाईचा डोंगर होय. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. जी 1664 मीटर उंच आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यामध्ये येते. तर मित्रांनो, शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे कळसुबाई माता मंदिर. शेवटचं शिखर हे कळसुबाई मातेचं मंदिर आहे. सर्वात उंच शिखर आहे, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर. आणि इथे पंचक्रोशीतील जागृत देवस्थान आहे. इथे नवरात्रामध्ये खूप मोठा उत्सव असतो. 9 दिवस यात्रा असते. तर हजारो भाविक इथे दर्शनासाठी येतात. तर तुम्ही बघू शकता कळसुबाई मातेची मूर्ती. दर्शन घेऊन आम्ही फायनली पोहोचून तर खूप छान प्रसन्न वाटलंय मला आईचं दर्शन घेऊन. तर 3 तास गेले आमच्या दर्शनाला. पण इथं आल्यावर सगळा थकवा विसरून गेलो, सर्व काही विसरून गेलो. तर खूप शांत वाटलं इथं आईचं दर्शन घेऊन. आई कळसुबाई माता की जय. तर कळसुबाईला एकदा नक्की भेट द्या. खूप सुंदर असं कळसुबाई मातेचं मंदिर आहे. शिखर आहे, बघण्यासारखं खूप निसर्गरम्य आहे.
तर चला दर्शन घेऊ आपण इथं जाऊया. एक रसूबाई माता की जय. आम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि नवीन असाल आमच्या चॅनलला तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम साईराम. जय भवानी माता की जय. कळसुबाई माता की जय. छत्रपती